नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या या गप्पांच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, खरं तर तुम्ही सगळे या मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या चांगल्या एन्जॉय करत असतील. जरी अवतीभोवती तणावाचं वातावरण असेल तरी खात्री आहे की आमचं हे उघड्या पुस्तकाचं चॅनल बघत असताना तुम्हालाही थोडासा आनंद मिळत असेल. तर या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करत असताना प्रत्येक जणांनी ठरवलेलं असतं. बरेच जण देवदर्शन करतात आणि नाबर सरची श्रद्धा खरं तर तुमची मंगेशी, म्हणजे मंगेशी विषयी मी बरंच वाचलंय. पण स्वामी दर्शनाची जी कथा आहे, म्हणजे तो लेख वाचताना तुम्ही म्हणण्यापेक्षा मॅडमची स्वामींवर जास्त श्रद्धा. तर त्या स्वामींच्या दर्शनाचा काय अनुभव होता तुम्हाला? दोन आहेत आणि ते सांगतो तुला की रात्री झोपताना म्हणजे सकाळी मी देवाकडे काय मागत नाही, मला पैसे द्या असं कधी मागत नाही. सकाळी उठल्यानंतर नमस्कार करायला की आजचा दिवस तू आयुष्यात आणलेस, त्याच्यामुळे तुझ्या मनामध्ये जे आहे माझ्याकडून काय करून घ्यायचं ते तू करून घे, कृपा कर, दया कर, चांगली बुद्धी दे, यश दे. त्याच्यानंतर दिनक्रमाला सुरुवात होते. रात्री झोपताना सुद्धा तसंच की मंगेशा, जर काम झालेलं असेल माझ्या तू दिलेलं, उद्या डोळे नाही उघडलेस तरी चालेल मला. त्यामुळे उठल्यानंतर आणि झोपताना मंगेश हा समोर असतो. नूतन ही नाशिकची आणि त्यांच्या घरामध्ये स्वामींचं बरंच हे होतं. तर ते त्यामुळे ती वहीची सुरुवात करताना सुद्धा श्री स्वामी समर्थ असं लिहून सुरुवात करते. किंवा दादरला ती गेली तर ती स्वामींच्या मठात जाऊन येते. आणि ते त्यांच्या स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की वरती स्वामी जरा चिडले होते. बघा स्वामी का चिडले, खूप दिवस गेले नाही ना. ते जे डोळे आहेत ना, हे डोळे, आणि ही गोष्ट खरी आहे की आपल्या मनामध्ये जे असतं हे आपल्याला त्या मूर्तीमधून तशाच पद्धतीने दिसतं. आता तुला योगायोग सांगतो. 1988-89 मध्ये मी सायनला हाऊसमन होतो, शैलेश रजिस्ट्रार होता. आम्ही दोघेच होतो. अख्खं हॉस्पिटल हे आम्ही दोघेच सांभाळत होतो. म्हणजे गायनॅक पासून सगळ्या ज्या काही केसेस होत्या त्या आम्ही करायचो. त्या शैलेशचं लग्न ठरलं आणि त्याच्यानंतर तो 7-1 दिवसासाठी तो बाहेर गावी गेला. त्याच्यानंतर तुला कल्पना आहे की 24 तासातले तेव्हा हॉस्पिटल जोराचं आजही चालतं. पण त्यामुळे नंबर ऑफ पेशंट, त्यांचा राऊंड घेणं, HODना सांगणं, हे करणं ते करणं, म्हणजे फार मानसिकरित्या खूप थकून गेलो होतो की थोडंसं रिलॅक्स आपल्याला पाहिजे, रिलॅक्सेशन पाहिजे. तर शैलेशचा फोन आला की मी उद्या सकाळी येतोय. ती रात्र मी थोडी खुशीत घालवली, कारण उद्या सकाळी शैलेश येतोय. आलं, त्याच्या गळ्यामध्ये मारलं की आपण मोकळे झालो. शैलेश आला आणि गेटमधून आतमध्ये आला. मी त्याला ओव्हर दिली की असे पेशंट आहेत, त्यांचं अमुक आहे, ह्याला हे चालू आहे, त्याला चालू आहे, त्याला अमुक करायचं आहे, सगळं शैलेशकडे बोललो. घरी एक फोन केला, तेव्हा आमच्या घरी फोन होता, शेजाऱ्यांकडे फोन होता. त्यांना फोन करून सांगितलं की मी काही 2 दिवस येणार नाहीये घरी जेवायला वगैरे, वाट बघू नका. माझे गाईड पराडकर सर आणि ते प्रिन्सिपल ते तेव्हा आंघोळीला गेले होते. मी बाहेरून दरवाजा वाजवला आणि सरांनी सांगितलं, सर मी 2 दिवस येत नाहीये, मी बाहेर चाललोय. ते म्हणाले कुठे चाललात? त्यांना काही मी उत्तर दिलं नाही कुठे चालत वगैरे, कारण मलाच माहित नव्हतं कुठे चाललोय. पिशवीमध्ये, बॅगेमध्ये 1-2 कपडे अंगावर घालायचे आणि मी तडक बॉम्बे सेंट्रलला गेलो, ST डेपोला. कुठे जायचं असं काही डोक्यामध्ये नव्हतंच. ह्याच्या पाट्या बघत 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 जात असताना एकीकडे दिसला अक्कलकोट, लालपरी होते.
तेव्हा काय खिशात पैसे असायचे नाही, कारण हाऊसमनला 1100-1200 रुपये वगैरे असं स्टायपेंड होता. बसलो, अक्कलकोटला पोहोचलो. आता अक्कलकोटला जेवढी गर्दी असते तेव्हा तेवढी गर्दी तिथे नव्हती. डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी, म्हणजे एमडी करत असताना तेवढंच असतं असं नाही, विवंचनाही खूप असतात. त्याचे संदर्भ काढा, अमुक करा, थिसिस लिहा, पेशंट जे आहेत त्यांच्याकडे बघा, म्हणजे एक्झॉस्ट व्हायला होतं. ही गोष्ट खरी आहे. आणि ते डोकं असं भणभणलं होतं त्या सगळ्या कामामध्ये. आणि गेलो अक्कलकोटला, तर तिथे तो भक्त निवास त्यांचा जो होता, तिथे ते एक सतरंजी द्यायचे, एक उशी द्यायचे, एक पाण्याचा तांब्या द्यायचे, एक पांगण द्यायचे. ते काही भाडं वगैरे काही आकारत नव्हते. जेवणही तिकडेच असायचं महाप्रसादाचं. आणि तुम्हाला जे स्वखुशीने काही वाटतं हे तुम्ही त्या पेटीमध्ये टाकायचं, ही तिकडे पद्धत होती. मी गेलो, हातपाय धुवून गेलो आणि मी स्वामींच्या समोर मी नुसता बसलो बघत. ती नजर झाली आणि खरं सांगतो तुला, एक 15 मिनिटांनी ना खूप रिलॅक्स वाटायला लागला. रिलॅक्सचा अर्थ असा की छान, म्हणजे आता जेपर्यंत काय डोक्यामध्ये चाललेलं होतं, वावटळ जी होती वावटळ गेली. पुढे थिसिस कसा असायला पाहिजे वगैरे हे विचार जे ते विचार सुरू झाले. शांत झालो, झोपलो तिकडे रात्री. एक दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, पेटीमध्ये पैसे वगैरे टाकले, स्वामींना नमस्कार केला आणि मी परत डेपोमध्ये आलो. डेपोत आलो, अजून एक दिवस हातामध्ये होता, तर काय करायचं, बोर्ड शिर्डी. बघा योगायोग कसा असतो. त्या बसमध्ये बसलो, शिर्डीला गेलो. शिर्डीला खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन वगैरे घेतलं. तिकडे अक्कलकोटला तेव्हा ते लाडू मिळायचे, लॉकेट वगैरे असं असायचं, तर ते मी घेतले होते बरोबर प्रसादाचे. आणि आलो परत. मी तिसऱ्या दिवशी मी मुंबईला परत आलो आणि सरांकडे गेलो. मी म्हटलं, सर आलो मी. आणि त्यांना तो प्रसादाचा लाडू दिला. सर म्हणजे मला मुलासारखं करणार. काय म्हणून तुम्हाला गाडीची अक्कल नाही. मी म्हटलं, काय अक्कल नाही म्हणजे? हो, जाताना तुम्हाला सांगता येत नाही का? कारण ते सुद्धा स्वामींचे भक्त. प्रणित असं. हो, आम्ही काहीतरी दिलं असतं तिकडे एकादशनी वगैरे करायला. म्हटलं, सर मला माहित नव्हतं की मी अक्कलकोटला जातोय. त्यावेळेला सर म्हणाले की खूप भाग्यवान आहात. त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही अनेकदा ठरवलं, मी आणि नूतननी, की आपण अक्कलकोटला जाऊया. तो काही योग आला नाही. आत्ता 1-2 वर्षापूर्वी माझा शाळेचा पहिलीपासूनचा मित्र प्रशांत मोरमकर, त्याने मला सहज फोन केला आणि मला म्हणाला की या शनिवार रविवार काय करतोयस? नाही काय फार काय ना, का रे? त्यामुळे मी अक्कलकोटला जातोय. मी, माझी बायको, माझा मुलगा गाडी घेऊन जातोय. येतोयस का? तर नूतनला विचारलं मी, अक्कलकोटला? हो जाऊया. म्हणून आम्ही गेलो. गर्दी होती चिकार, पण दर्शन झालं. नूतनची इच्छा अक्कलकोटला जाण्याची ही अशा पद्धतीने पुरी झाली. म्हणजे मी एकूण अक्कलकोटला 2 वेळा गेलो. एकदा अजाणता गेलो, कुठे जायचं हे मला माहित नव्हतं. एकदा जे आहे हे मित्रांनी सांगितलं. म्हणजे कदाचित असं असेल की नूतनचं काय ती अपॉइंटमेंट असेल किंवा दर्शनाचा योग ठरलेला असेल आणि गाडग्याबरोबर नळ्याची यात्रा म्हणतात तशी ती माझी असेल. पण स्वामींचं दर्शन झालं, ते जेवलं वगैरे आणि आम्ही परत आलो. खरं इच्छा होती की तिकडे अभिषेक करायची, पण त्या दिवशी खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूप गर्दी होती. आजही मी दादरला जातो त्यावेळेला मी त्या लाईनीत उभं राहून मी दर्शनाला जात नाहीत. कारण का, पाठीमागच्या माणसाचं एक हे असतं की कधी याचं संपतंय, कधी याचं संपतंय. तेव्हा असं पाठीमागून जातो, ते खिडकीमधून स्वामींना नमस्ते करतो. ते विचारतात काय कसं आहे, आपल्याला बरं वाटतं. तर हे जे योग आहेत ना, हे खरंच सांगतो तुला, हे योगायोग असतात. आपण नाही ठरवू शकत की मी जाईन अमुक तारखेला मी हे करेन. बोलावणं यावं लागतं. हो, म्हणजे
त्यांची जर इच्छा असेल स्वामींची तर तुम्ही कशीही जाता. त्या पद्धतीने माझं अक्कलकोटचं दर्शन होतं, हे 2 वेळा हे अशा पद्धतीने झालं. वा, छान. म्हणजे आमच्याही त्या भावना कट्टेने आल्या आणि आम्ही स्वामीमय झालो. तर मित्रांनो, आमचा हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि आमच्या या एपिसोडला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.